जगामध्ये चालू असलेल्या काही गोष्टी पाहिल्यानंतर माणसाला असं वाटतं की हे जग किती भयंकर आहे. काय चाललंय हे सगळं या जगामध्ये, कधी थांबणार हे. आणि अशा उन्मत्त जगामध्ये कसं जगावं, अशा प्रकारचा प्रश्न माणसाला पडू शकतो, पडत असतो, पडणं साहजिक आहे. आणि म्हणून या गोष्टीचा विचार केला पाहिजे की जग हे भयंकर कायमच आहे. ते कालही तसंच होतं, आजही तसंच आहे आणि भविष्यातही तसंच राहणार आहे. फक्त जसं काही वेळेस लाटा जरा थोड्या जास्त तीव्र आणि जास्त उंच अशा पद्धतीने यायला लागतात आणि नाकातोंडामध्ये पाणी जायला लागतं, त्यावेळेस तो भयंकरपणा आणखीन विशेष रूपानं माणसाला जाणवत असतो. पण जगाचा भयंकरपणा सगळ्या संत महापुरुषांनी, ऋषींनी वर्णन केलेलं आहे की या ठिकाणी केवळ स्वार्थ, दुःख आणि अनेक प्रकारच्या क्रूर प्रसंगाला आपल्याला पाहावं लागतं. अशा प्रकारे या जगामध्ये सर्व काही आहे. इथं काही नाही असं नाही, काही घडत नाही असं नाही. एवढा जगाचा हा भयंकरपणा पाहून कशा पद्धतीने या जगामध्ये जगावं असं ज्यावेळेस माणसाला वाटतं, त्यावेळेस त्याच्यासाठी फक्त तत्वज्ञान एकच आधार उरतो. त्याला जगाची वास्तविकता समजून घेणे एवढा एकच पर्याय आहे, दुसरा पर्यायच नाही. कारण जग जोपर्यंत आपण सत्य मानू तोपर्यंत आपल्याला जगाचा भयंकरपणाही सत्यदृष्टीस पडेल आणि त्याचा परिणाम आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जगाकडे कसं बघावं लागेल की जेणेकरून जगाच्या ह्या भयंकर प्रभावातून मी सुटेल, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. जगात काय चालू आहे हे मला दिसतंय का प्रत्यक्ष जगामध्ये ते चालू आहे? या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर जगामध्ये भयंकरपणा चालू आहे असं आहे. परंतु खरी गोष्ट अशी आहे की तो भयंकरपणा मला दिसतोय, तो भयंकरपणा मला जाणवतोय. तर ज्याला हा भयंकरपणा दिसतोय, जाणवतोय, जो त्याचा शिकार आहे आणि ज्याच्या पोटामध्ये या जगाविषयी भीती बसलेली आहे, तर तो जो आहे तो मीच बदलणे गरजेचे आहे. जग कधीही बदलणार नाही. जग आहे तसंच आहे, ते पाठीमागेही तसंच होतं आणि पुढेही तसंच राहणार आहे. जगाची उलथापालथ ही कधीच बंद झालेली नाही आणि होणारही नाही. आणि म्हणून ह्या जगामध्ये जो मी म्हणून आलोय, तर मलाच असं बदलावं लागेल, मलाच जाणून घ्यावं लागेल आणि मलाच या खेळातून बाहेर होऊन ही खेळ पाहावा लागेल. तेव्हाच मला कशाही प्रकारच्या दुःखाचा स्पर्श होणार नाही. आता ही खूप मजेशीर गोष्ट आहे की ज्या खेळामध्ये मी सामील आहे तोपर्यंत हा खेळ भयंकर आहे. पण हा खेळच लटका आहे, हा खेळच व्यर्थ आहे, हा खेळच एक हिशोब आहे आणि हा खेळच केवळ एक भ्रम आहे जो मला दिसतोय. हे असं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत याच्यातून सुटका नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांसारख्या संतांनी सुद्धा सांगितलं की
जगाचा उन्मत्तपणा पाहून तेवी उन्मत्ते जगे, जयासी खंती न लगे, आणि जयाचेने अंगे न शिने लोक. म्हणजे जगाचा उन्मत्तपणा पाहून ज्याच्यामध्ये कसलीही खंत निर्माण होत नाही, ज्याचा जगाला त्रास होत नाही आणि जगाचा ज्याला त्रास होत नाही, असा जो आहे तो ज्ञानी आहे असं सांगतात. आता हे किती समजायला अवघड आहे, पण ते म्हणतात की जगाकडे पाहिल्यानंतर हा जगाचा सर्व काही राडा चालू आहे, ही काही नवीन गोष्ट नाही, ही अशीच चालत आली, अशीच चालत राहणार, असं ज्याला जगाकडे पाहता येतं. आता असं कुणाला पाहता येतं? जो या खेळामध्ये सामील नाही त्यालाच पाहता येतं. म्हणजे सामील नाही म्हणजे नेमकं कसं? मला त्याची झळ पोहोचणार नाही का? मला पण त्याची झळ पोहोचणार आहे. कोणा ना कोणा रूपाने ते माझी पण शिकार होणार आहे. परंतु जिथपर्यंत या जगाचा प्रभाव पोहोचतो, जिथपर्यंत हे जग त्रास देऊ शकतं, जिथपर्यंत काहीतरी नुकसान होऊ शकतं, ती जागाच मला सोडता आली पाहिजे, इतकी माझ्या जीवनाची उंची वाढली पाहिजे. आता हे खूप समजून घेण्यासारखा मुद्दा आहे. मला तर असं वाटत नाही की हे प्रत्येकाचा विषय आहे. आणि जर कोणी ज्याला समजत नाही असा व्यक्ती हा विषय ऐकेल तर तो म्हणेल की हे सांगणाऱ्यालाच नेमकं कळत नाही याच्यामध्ये की काय त्याला नेमकं म्हणायचं ते, असं होऊन जाईल. आणि म्हणून मी म्हणतो की आध्यात्मिक विषय हे मुळीच सर्वांसाठी नाहीत. जो त्याचं समजून घेऊ शकतो किंवा त्याची समज एवढी झालेली आहे की त्याला हे विषय आत्मसात होतात, त्यांनाच हे विषय कळू झाले. आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो की सांगणाऱ्यालाच वेड्यात काढल माणूस, असे हे आध्यात्मिक विषय असतात. आणि म्हणून जोपर्यंत मी स्वतःला एवढा बदलत नाही की जिथपर्यंत या जगाचा त्रास होणार आहे तिथून मी बाहेर पडलोय, मी आता अशा ठिकाणाहून पाहतोय की जे काय नुकसान व्हायचं असेल, जिथवरच नुकसान होऊ शकतं, मी आता तिथे नाही. मी जाणतोय की तिथे नुकसान होऊ शकतं, तिथवर हे नुकसान होऊ शकतं. म्हणून अशा पद्धतीने हा जगताचा खेळ आपल्याला पाहता आला पाहिजे की त्याचा त्रास मला न झाला पाहिजे, मी त्या खेळामध्ये असून सुद्धा. म्हणून हे खूप अवघड विषय आहे आणि समजून घेतला तर या विषयामुळे आपल्याला जीवनाच्या सर्व कष्टातून, क्लेशातून, ताणतणावातून मुक्ती मिळेल हा विषय आहे. याच जगाकडे संतांनी पाहिले आणि याच जगाकडे आपणही पाहतो. भयंकर त्रासाचा अनुभव आपल्याला येतो आणि त्यांचे हास्य कायम राहतं. याचं कारण काय? कारण ज्याला धक्का लागतो, जे आपल्या जवळून जाऊ शकतं, ते सर्वच त्यांनी आधीच सोडून दिलेलं आहे. आणि त्याने ईश्वराला सांगितले की जे जायचं असेल ते जाऊ दे, जे राहायचं असेल ते राहू दे, कुठे धक्का लागला तर लागू दे, कुठे वेदना झाल्या तर जाऊ दे. कारण आम्ही आता जिथं जिथं या जगाचा प्रभाव पडतो तिथून आम्ही आता बाहेर पडलो, आम्ही तुझ्या चरणावर स्थिर झालो. तेव्हा आता तुला पकडलं, सगळ्यात मौल्यवानच तू आहेस. तुझ्याशिवाय या जगामध्ये मौल्यवान दुसरं काहीच नाही. आम्हाला प्रिय तुझे पाय आहेत आणि ते आम्हाला मिळालेत आणि त्यांच्यावर माझी दृष्टी, माझी बुद्धी, माझं मन आता तिथून हालायला
तयार नाही. आणि म्हणून बाकी जगातल्या कोण्या गोष्टीचा परिणाम आमच्यावर होण्याचं आता काही कारण नाही. कारण ते परिणाम होण्यासाठी त्या गोष्टी आम्ही पकडल्या पाहिजेत. आणि मग जग ते हिसकावून घेतंय तर आम्हाला त्रास होतो, पण आमची पकडच आम्ही सोडून टाकलेली आहे. आणि म्हणून काय नेतं जग नेऊन जग जे नेऊ शकते ते कवडी मोलाचं आहे, त्याचं काही महत्त्वच नाही असं आहे. आणि तिथंच फक्त हे जग स्वतःचा प्रभाव दाखवू शकते, तिथंच फक्त हे जग आक्रमण करू शकते, तेच फक्त हे जग हिसकावून नेऊ शकते. तर ते सगळंच्या सगळं आम्ही ते आधीच सोडलेलं आहे. जितकं जायचं तेवढं जाईल, राहायचं तेवढं राहील. जेवढा काही हिशोब असेल माझा मागचा पुढचा, त्याप्रमाणे मला इथं त्रास होणार आहे, तर त्याची पूर्ण आम्ही तयारी करून टाकलेली आहे. आणि एका तुझ्याशिवाय दुसरा मौल्यवान जीवनात कोणी राहिला नाही. आणि तू अशी गोष्ट आहेस की तुला माझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असा तू आहेस. आणि म्हणून आम्ही आता पकडलंयच असं की जे कोणी आमच्यापासून नेऊ शकत नाही. आता आम्ही स्थिरच तिथं झालो, ज्याची चोरी होऊ शकत नाही, जे कोणी लुटूच शकत नाही, आता आम्ही त्याला पकडले. आणि म्हणून एक प्रकारे जगातल्या त्या गोष्टी ज्या मला त्रास देतात, वेदना देतात, मला चिंता करायला भाग पाडतात, त्या सर्व गोष्टीतून सुटका होण्यासाठीच मला ईश्वर पकडावा लागेल. कारण सर्व गोष्टी सोडून मी राहू शकत नाही, तर मला काहीतरी पकडायला पाहिजे. तर त्यावेळेस मी ते देव निवडलेला आहे आणि तो माझा सर्वस्व होऊन बसलाय. आता मला धक्का लावण्याची कोणी हिम्मत करू शकत नाही, कारण काही माझ्यापासून घेतलं कोणीतरी, मला त्याचा काहीही खेद वाटत नाही. कारण जे सगळ्यात मूल्यवान आहे ते माझं सुरक्षित आहे, ते कायम सुरक्षित आहे. बाकी सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत की देह हे काळाचं आहे, धन कुबेराचं आहे. ही सगळ्या गोष्टी ज्याच्या त्याच्या घेऊन जाऊ, पण मी जे पकडले ते मात्र कधी सुटण्यासारखं नाही. ते मला अंतर देत नाही. ज्या वेळेस अशा प्रकारे एखादी शाश्वत वस्तू, शाश्वत तत्व ज्यावेळेस आपण पकडू की जे माझ्यापासून कोणी सोडून नेऊ शकत नाही आणि मी त्याच्यापासून लांब जाऊ शकत नाही, तर त्यावेळेस जे जाऊ शकतं ते सगळं माणसाने सोडलं असं त्याचा अर्थ आहे. आणि ते सगळं जरी गेलं तरी पुन्हा माणसाला कसली फिकीर राहणार नाही. आणि म्हणून प्रवासामध्ये पॉकेट असेल, पिशव्या असतील, सोबत काही नाती असतील, तर माणसाला चिंता करण्याची गरज असते. पण ज्यावेळेस प्रवासाला माणूस निघालाय परंतु यात कोणतीच गोष्ट त्याच्याकडे नाही, तर तो आरामशीर झोपू शकतो. कारण असं काही माझ्याकडे नाहीच जे कोणी चोर येऊन घेऊन जाऊ शकेल. ह्या स्थितीमध्ये असल्यानंतर बिनधास्त झोप काढायला काही हरकत नाही. याचा अर्थ असा करू नये माणसाला की जीवनामध्ये अशा पद्धतीने जगल्यानंतर जग आपल्याला लुटूनच नेईल, कोणी आपल्याला किंमतच देणार नाही आणि मग माझ्याजवळ काहीच राहणार नाही, मग त्या जगण्याला अर्थ काय राहील, असा अर्थ याच्यामधून काढू नये. कारण का की माझा जितका हिशोब आहे तेवढंच माझ्याकडे राहणार आहे आणि बाकी जे मी देणं लागतो ते सगळं जाणार आहे. माझी इच्छा जरी असली तरी जे माझ्या हिशोबात आहे तेवढंच राहणार आहे, बाकीचं जाणार आहे, एवढं नक्की. म्हणून जीवन हा हिशोब आहे. इथं गेलं किती आणि राहिलं किती ही आपल्या हातातली गोष्ट नाही.
मी पकडून ठेवलं तर ते राहणारच आहे असं नाही, आणि मी सोडून दिलं तर ते जाणारच आहे सगळं असं नाही. आणि म्हणून हे जीवनाचं गणितच वेगळं आहे. इथं काही पकडूनही ठेवता येत नाही, आणि सोडून द्यावं म्हटलं तर सोडूनही देता येत नाही. आणि म्हणून इथे जे राहील ते राहील, ते जाईल ते जाईल. जे आहे ते मला मान्य आहे, जे समोर येईल ते मला मान्य आहे, जे गेलं ते मला मान्य आहे, जे आलं ते मला मान्य आहे. सदा सर्वदा सर्व काळ जे काही आहे त्याच्यामध्येच मला समाधान मानायचं, कोण्या गोष्टीची खंत मानायची नाही. अशा पद्धतीने स्वतःला तयार केलं पाहिजे. त्याच्यासाठी आपलं बहुमोल धन म्हणजे आपला देव आपल्याला जवळ करता आला पाहिजे. तिथेच फक्त आपला जीव अडकला पाहिजे, बाकी कुठेही नाही. वस्तू आपल्याला शिक्षा देत नाही, आपला जीव तिथे अडकलाय म्हणून शिक्षा आहे. नाता आपल्याला शिक्षा देत नाही, आपला जीव तिथे अडकलाय म्हणून शिक्षा आहे. पैसा, सत्ता ह्या सगळ्या गोष्टी माणसाला दुःख देत नाहीत, तिथेच जीव अडकतो म्हणून दुःख आहे. म्हणून ज्यावेळेस सगळीकडला जीव निघून फक्त एका ईश्वरामध्ये अडकतो, आणि त्यालाच आपण म्हणतो सत्य, एका सत्यामध्ये ज्यावेळेस तो अडकतो त्यावेळेस ते सत्य कुठेही जात नसतं आपल्याला सोडून. आणि म्हणून सत्यामध्ये ज्यावेळेस माणूस प्रतिष्ठित होतो त्यावेळेस त्याला सगळं असत्य जरी गेलं किंवा राहिलं, काही झालं तरी त्याला त्याची चिंता करण्याची, फिकीर करण्याची गरज नसते. आणि म्हणून हा जगाचा सर्व जे काही पसारा आहे आवाढव्य, आणि तिथे घडणारे काही अनंत संयोग आहेत, तिथला सगळा जो उन्मत्तपणा आहे, भयंकरपणा आहे, तर तो सगळा माणूस शांतपणे कधी बघू शकेल? तर ज्यावेळेस त्या माणसाला असं कळेल की प्रकृतीच्या क्षेत्रामध्ये सगळा हिशोब असतो, आणि इथला हिशोब कोण्या पण रूपाने पूर्ण होऊ शकतो. हे सगळा नियतीचा डाव आपापल्या गतीप्रमाणे त्या ठिकाणी या जगामध्ये व्यक्त होत असतो, आणि हिशोब होत असतो, संपत असतो, पुन्हा निर्माण होत असतो. हे सगळं काही चालू असतं. इथल्या गोष्टीचा परिणाम फक्त आपल्यावर होऊ द्यायचा नाही. अशा पद्धतीने आपल्याला स्वतःला तयार केलं पाहिजे. आणि जिथपर्यंत आपल्यावर परिणाम होतो त्या परिणामालाही आपण त्या ठिकाणी नियतीचाच भाग मानला पाहिजे. आपण मात्र ह्याच्यातून बाहेर राहू शकतो, आपण स्थिर राहू शकतो, आपण शांत राहू शकतो. ते स्थिरता, शांतता हीच आपली स्वतःची आहे, आणि तिचाच आपल्याला विसर पडलाय. कारण जे पळू शकतंय, जे जाऊ शकतंय, त्यालाच आपण पकडले. त्याच्यामुळं ते हल्लं की आपण बी हलतो. आणि म्हणून जीवनामध्ये जे काही घडायचं ते घडून राहणार आहे. इथं कोणाची सत्ता चालत नाही, इथं कोणाची पकड टिकत नाही. आणि म्हणून सगळा निर्णय नियतीचा असतो, काळाचा असतो, आणि त्याप्रमाणे ह्या जगाला चालावं लागतं. ह्या सगळ्या जणू काही एक बाहुल्या आहेत, अशा पद्धतीने हे सगळं घडतंय. आणि त्याच्यातून पुन्हा एक चक्र संपत नाही, तर त्याच्यातून दुसरं चक्र निर्माण होते. अशा पद्धतीने हे जग हिशोबाच्या अधीन आहे, आणि हे सर्व काही त्या नियतीच्या हिशोबामध्ये सगळं काही चलत असतं. तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं काय की मला कशा पद्धतीने या सर्व प्रभावातून मुक्त होता येईल, त्याच्यासाठी माझ्या मनाला काय पाहिजे, तर या सगळ्याच्या पलीकडे जे सत्य आहे, जो ईश्वर आहे, त्याच्यामध्ये माझं मन गुंतलं पाहिजे, माझा जीव तिथं गुंतला पाहिजे. अर्थात सगळीकडून तो निघाला पाहिजे आणि तिथे गुंतला पाहिजे, सत्यामध्ये गुंतला पाहिजे. त्यावेळेस सत्य ज्यावेळेस आपलं होतं, तेच एकमेव ज्यावेळेस आपलं होऊन बसतं, आणि बाकी सगळा पसारा फक्त हिशोब आहे म्हणून आपण पूर्ण करतो, त्यावेळेसच खऱ्या अर्थाने जीवन जगण्याची कला आपण शिकलो असं त्याचा अर्थ आहे. नाहीतर मग जीवन आहे, आल्यानंतर सुख आणि गेल्यानंतर दुःख.
सुख दुःख, मान अपमान, यश अपयश, चांगलं वाईट, मग ह्या सगळ्या द्वंद्वामध्ये फसून बसायचं आणि जसं आपल्याला नियती हलवेल तशा पद्धतीने हलायचं. मग हाच पर्याय फक्त उरतो. आणि म्हणून मला हा खेळ समजून घ्यायचा आहे, अशा पद्धतीने समजून घ्यायचा आहे की त्याचा परिणाम माझ्यावर नाही झाला पाहिजे आणि माझी मौज कायम राहिली पाहिजे अशा पद्धतीने. बाकी जे काही जाणार आहे ते तर कवडी मोलाचंच आहे. जे जाऊ शकतं तेही तसंच आहे. तेव्हा मला मात्र याच्यातून सुटता आलं पाहिजे, त्याच्या प्रभावातून सुटता आलं पाहिजे. अशा पद्धतीने त्यावेळेस आपल्या जगाकडे बघून पाहता येईल. तर त्यावेळेस आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांची ती ओवी पण कळेल की तेवी उन्मत्ते जगे जयासी खंती न लगे आणि जयाचे न्यांगे नशिने नको. त्याचा त्रास जगाला होत नाही आणि जगाचा त्रास त्याला होत नाही. अशा प्रकारचा व्यक्ती, अशा प्रकारचा जीव आपल्याला बनायचा आहे, हेच त्यांना त्याच्यामधून सांगायचे आहे. धन्यवाद.